रचून ठेवली दादा, रचून ठेवली बाबा. खरंच रे माया ती कशी असते हत्ती महाराज. कशी 20 वर्षाच्या काळाच्या पहिले जर पाहिलं याला वाटतं मला मुलगा, पाहुण्याला वाटतं मला मुलगा, मुलगाचा वार. दादा मुलीचा जीवनाचा कटाळा पहिला करीत होते महाराज. म्हणून तर आज अशी परिस्थिती झाली. 30-35 वर्षाचे नवरदेव आज गावात हिंडू लागले बाबा. तरी पण मुलगा मिळत नाही, मुलगी मिळत नाही दादा. म्हणून होती मुलीची गर्भाची हत्या झाली महाराज, झाली बाबा. आणि मुलगा जन्माला आला. भगवंताना काय बिगर जोड्याचा जन्म कधीच सोडला नाही. जो जन्माला येतो तो जोड्यासह येतो महाराज. येतो बाबा. 2 महिने 4 महिन्याचा गर्भ असताना हत्या होऊन गेली महाराज. गेली बाबा. त्यातल्या त्यात शासनानं सुद्धा एक चुकी केली गव्हर्नमेंटना. हम दो हमारे दो कायदा काढून ठेवला महाराज. कायदा काढून ठेवला बाबा. 2च्या वर तिसरं नको दादा. जर कधी म्हणून म्हणलं दादा, डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य, डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य आज नाही दिसला तर उद्या दिसल्याशिवाय राहत नाही. मंडळी आपली आई जर माती आज झाली ना, मावशी ती आपल्याला कधीच परत दिसत नाही. बघा का 18 वर्षाची मुलगी झाली म्हणजे जवळ ठेवायची वस्तू नसती. प्रत्येक आई बाईला शेवटी माया असली तरी सोडावा लागते महाराज. दादा मग त्या माया माऊलीनं काय केलं दादा? मुलगी जन्माला येताना आईला विचारा किती त्रास असतो शरीराला दादा. मुलगी जन्माला आली तरी आईच्या बाळाचा कधी किळा सगळी पढाई करीत नाही. मुलीचा कधी करणारा करीत नाही महाराज, करीत नाही दादा. खरं तर ती आईच असती दादा. रक्त मासाचा गोळा ती आईच्या हाताच्या फोडाप्रमाणे जगती महाराज. आणि तो मुलीचा जीवनी महाराज पाणी बाबा. बघा ती आई लहानशा मोठं करती आणि ती छकुली 4-5 वर्षाची होऊ लागली. मुलगी जशी अल्प वयाला घरात होती महाराज, तसं ती मुलगी आई बापा समोर वट्यावर अंगणात दारात खेळू लागली. मोठा अभिमान त्या आईला असतो. माझं लेकरू माझ्या समोर खेळू लागलं बाई. नाही महाराज, पावत नाही बाबा. दादा कोणाच्या घरात लहान लेकरू असलं जे येतं ते फुटू त्या बाळाला उचलून घेतं बाबा. लहान राहतं वर आवडीचं त्याला वाटतं बाळ काय छान दिसतं महाराज. दिसतं बाबा. अल्प वय असते दादा. म्हणून बाळ वाडीवरती लागलं आणि 6 वर्षाची तारी आली. त्या बाळाला शाळामध्ये घालती महाराज. शाळेमध्ये घालती बाबा. मुलगी शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाती आणि 4थीची बोर्ड परीक्षा होती ना, त्या मुलीला त्या आई बाप्पाचं नाव शाळामध्ये बोललं जातं महाराज. बोर्डाच्या परीक्षेत मुलीचा नंबर आला. मास्तर लोकांनी आई बाप्पाला निरोप दिला, तुमच्या मुलीला माझं नाव शाळामध्ये बोललं महाराज. बाप घाई दुकानमध्ये जातो आणि दुकानच्या फेरे आणतो आणि गल्लीत लोकांना वाटतं महाराज. आनंदाने वाटतं बाबा. आनंदाचा शेर बापाला अजिबात आवडत नाही दादा. माझ्या ताईसाठी काय करू, कसं करू, एकीच्या जीवनासाठी किती जीवनाच्या वेळा गाता दाखवू बाबा. असं करता मुलगी आई काय म्हणते पुढं?
आई बापाच्या जीवाला काळजी लागते. ती आई काय म्हणते, माझ्या लेकीचं लग्न माझ्या डोळ्यात येतं झालं पाहिजे महाराज, त्याला पाहिजे बाई. बघा त्याला लेक असते त्या आईला बघा किती आनंद असतो दादा. तो घाई घाई मावशीच्या घरी जाणार आल्याशिवाय राहू नको महाराज, जाऊ नको बाबा. माझ्या सखूचं लग्न झालं ताई, लग्नाला आल्याशिवाय राहू नका ना. राहू नका बाई. माझ्यामुळे काही चुकलं असेल तर मला माफ करा महाराज, माफ करावं बाई. पण माझ्या दीपालीच्या लग्नाला आल्याशिवाय राहू नका. राहू नका. बघा ती आई जाण्याच्या पाहुण्याच्या घरी जाऊन डोकं टेकिती महाराज. लग्नाच्या सोहळ्यामध्ये आनंदामध्ये आई असती आणि तिसऱ्या चरणात काय दाखवलं जातं महाराज, काय दाखवले जाते बाबा. ओ नवी हळद निघाली वरात, तुळशीला पाणी घालीत असते दादा. जशा जशा अक्षित अंगावर पडू लागल्या महाराज, पडू लागल्या बाबा. तसं त्या माईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या महाराज. आईला 18 वर्षाच्या लेकीच्या आठवणी येऊ लागल्या महाराज, येऊ लागल्या बाबा. 18 वर्षाच्या आठवणी डोळ्यातून आल्या, म्हणून आईच्या डोळ्यात पाणी मावत नाही. आजवर माझी होती दादा, आता बरोबरीची झाली. काय करणार रे दादा, काय करणार बाबा. अरे दादा ज्याची सून कोणाची घरात म्हणून नांदायला आली असेल, आपल्या लेकीवानी जीव लावा दादा, सांभाळ करावा. लेकीच्या जीवनासारखा दुसरा चारित्र्य नाही नाही महाराज. नाही दादा लग्न लागून होतं ना, माई माऊली घरात जाते आणि घाई मोकळी रडते महाराज. मुलगी रडत होती महाराज, रडत असताना मुलगी दारात तो मानला, तो कधीच वेळा काय कामी येत नाही. येत नाही. पण रक्त नात्याचा भाऊ होता महाराज. तुझ्या जीवासाठी आई मला धरू लागली बाई, रडू लागली बाई. बाई खरंच एका अंगात खेळलं ना, खेळलो बाई. एका शाळेत शिकलं ग ताई, शिकलो बाई. ताई आम्हाला सोडून जाऊ नको ना. जाऊ नको. बघा तो भाऊ त्या ताईला तोंड भरून म्हणतो, ताई ताई आम्हाला सोडून कशी चाललेस ना. दादा बहिणी भावाच्या रक्ताचं नातं कधीच वाया जात नाही दादा रे, जात नाही बाबा. म्हणे दादा काय चिखल पाण्याला सोडित नाही आणि पाणी चिखलाला सोडित नाही. असं रे मायलिकीची माया तुटता तुटायला दादा रे, तुटत नाही. म्हणून भाऊ काय म्हणतो, काय आई अरे बहिरा भाऊ बहीण अंगणामध्ये भाऊ दरवाजामध्ये बहीण भावाला पडतो पडतो माघारी पाठी दादा लागली बाबा. पण लग्न झालं म्हणजे लेक आपल्याला ठेवता येत नाही दादा. म्हणून त्या लग्नाच्या दिवशी ती मुलगी काळीच दिसतं धडपड धडपड करीत असतं दादा, करीत असतं बाबा. 18-20 वर्ष आई बापाच्या घरात राहिलं, कोणी उलटून मला बोललं नाही महाराज, बोलला नाही. पण उद्या माझ्या सासर घरी नांदायला जायचं, कसं माझं दिवस येणार, कसं माझ्या जीवाचं होणार दादा. फक्त तिच्या आत्म्याला दिसून येतं महाराज, येतं बाबा. म्हणून तर त्या मुलीचं काळीच फडक्या मारीत असतं दादा, मारीत असतं म्हणून ती मुलगी
मारून रडल्याशिवाय राहत नाही. पब्लिक सहज म्हणते दादा शेजाऱ्यांना जेवायला नाही बोलवलं पण मुलगी नांदायला चालली वाटी लावायला गेल्याशिवाय गती नाही. मुलगी नांदायला जाते 100 आया बाहेर रडल्याशिवाय राहत नाही बाबा. म्हणून तर सांगितलं लग्नाच्या दिवशी माया जंजाळ झाल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट ज्या टायमाला आपल्या घरात तुकुटा येतो महाराज येतो टायमाला रे माया जंजाळ होतो महाराज बाबा. मुलगी वाटी लावताना भावाला भाऊ कधी 10 वर्षापासून बोलत नव्हता. त्याला वाटलं माझं एकूण कुडून आणि भावाचं कुडून महाराज बोलता घाई घाई मंडपात येतो आणि त्या ताईच्या डोक्यात हात फिरतो. ताई जाऊ दिला घरी संसाराला आनंदाने संसार कर बाई संसार करावा बाई. ती मुलगी त्या तात्याला म्हणते तात्या बाप माझा 10 वर्षापासून तुमच्या संग बोलत नाही तात्या तुम्ही माझ्या घरी आल्याशिवाय राहू नका तात्या. मी तुमच्या आतुरतेने वाट पाहिल्याशिवाय राहणार नाही बघा. शेवटी ती मुलगी त्या चुलत्याच्या नात्यानं त्या चुलत्याला सुद्धा रडोती महाराज. मुलगीच्या शेवटी रे त्याच्या नशिबात करुगती मनगट फुटी नाही 4-6 कडवेस घालत दादा किती जरी रे गायल्या महाराज. ती मुलीचं नशीब तुला असतं महाराज. दादा मुलगी स्वतःच्या घरी नांदायला गेली आई बापाला पाहून गेलेलं घर बघा. गरिबी जरी असली तरी त्या मुलीला नांदावं लागतं. श्रीमंती जरी असली तरी नांदावं लागतं. कोणाचं ऑप्शन मुलीजवळ असतं त्या महाराज बाबा. एकतर नांदावं किंवा एकतर मरावं लागतं दादा. 2 गोष्टीशिवाय पर्याय राहत नाही. गरिबीचं घर होतं मुलीला बापाला सांगितलं नाही. बापाला पाहू दिलेल्या घरात नांदायचा राहता महाराज. मुलगी कापून संसाराला लागली जाती महाराज. 2 वर्षाचा काळ गेला. मुलगी स्वतःच्या घरामध्ये एक जगजपे मातेचा फुटू घालून बसली. तुळजा भवानीचा फुटू आणते आणि घरात बसली ती आणि त्या जगजपे मातेला काय नवस करते महाराज. काय नवस करते बाबा. ज्या आई वडिलांचे विचार चांगले असत्या त्या मुलाला सुद्धा रे संस्कार चांगले लागले जात्या महाराज. मुलगी देवीला काय म्हणती अरे सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला आहे मी माझ्या भावाला देवी माझ्या भावाला तू भावाला मला चुकी आहे मी माझ्या भावाला देवी माझ्या भावाला तू भावाला
जगदंबे मातेची मनभावना त्या लेकीनं पूजा साजरी केली बाबा ताई तरी पण त्या मुलीचं रे नशिबात काय लिहून ठेवलं महाराज कसं ठेवलं बाबा अरे अरे दादा 2 वर्षाचा काळ निघून गेला इकडे वडिलाला वाटलं माझ्या लेकीच्या घरी गेलं पाहिजे महाराज गेलं पाहिजे बाबा बघा की आई बापाची काय धावपळ असते दादा अरे लग्नाच्या दिवशी मंडपवाल्याच्या घरी जातो भावंतीच्या दारी जातो ज्याने त्या पाहुण्याला हिरवणी करतो माझ्या ताईच्या लग्नात असं लग्न झालं पाहिजे त्या धुमाकूळ केली पाहिजे महाराज गेली पाहिजे बाबा लग्न झालं तरी बापाला विसर पडत नाही 2 वर्षाला बाप लेकीच्या घरी जातो ना त्या मुलीच्या आवडत्या वस्तू पहिल्या खरेदी करतो दादा पिशाच्या बापाच्या बगलाला दादा आणि बाप त्या ताईच्या घरी जातो बघा त्या वेड्या माईला त्या बापाला 1000-500 फुटावर पाहिलं जातं बाबा बाप आला म्हणून ती मुलगी काही धरणीवर बसली महाराज बापाला पाहिल्यानंतर त्या ताईला रडू आठवण दादा माझ्या घरची गरिबी मी जर बापाला सांगितली बाप माझा रडल्याशिवाय राहणार नाही बघा मुलीची जात इतकी जिद्दी असते दादा किती जरी स्वतःच्या शरीराला त्रास असला तरी आई बापाला कधी सांगणार नाही किती जरी गरिबी असली तरी आई बापाला उलटून कधी बोलली नाही बाप जवळ होता दादा लांबून जवळ येत होता तर मुलगी रडत होती आणि ताईला वाटलं मी जर रडले तर बाप माझा रडल्याशिवाय राहणार नाही ती ताई स्वतःच्या अश्रू कशी कोरडी करते महाराज बाप जसा जवळ येतो तसं त्या माईला रडणं बंद केलं दादा त्या मुलीने एकच म्हटलं मी जर रडले तर बाप रडल मी जर रडले तर बापाला दुःख होईल दादा बाप जवळ आला आणि त्या ताईच्या डोक्याला हात फिरतो दादानी काय चाललंय गे तुझ्या जीवनाचं आणि कसं चाललंय बाई मुलगीच्या बापाला तोंड भरून काय म्हणते बाबा त्या घरी मला तुम्ही पाहून दिलं बाबा त्याच घरी मी संसार केल्याशिवाय राहणार नाही पण बाबा तुमचं नाव खाली जाईल असं मी कधीच वागणार नाही बाबा तुमच्या नावाला मी कधी कलंक लागू देणार नाही ती मुलगी बापासंग बोलत होती ना बापाच्या पोटात त्या उघड्या दुधावाली फुटू लागल्या दादा 2 वर्षात माझ्या लेकीला काय ज्ञान आलं काय जीवदान आलं महाराज आनंदाच्या भरात तो बाप मुक्कामी थांबला महाराज बघा बाप मुक्कामी होता त्या ताईची संध्याकाळची धावपळ बघा घरात काय असं नसत बापाला वरला पूर्णाचं जेवण घालायचं लेकीची जिद्दी होती महाराज मनाची गाठण होती बापाला पूर्णाचा स्वयंपाक झाला पाहिजे दादा 4 घरी मागून आणखी पण बापाला कळू देत नाही शेवटी बाप दुसऱ्या दिवशी जेवण करतो 1 दिवसाचा पाहुणा असतो दुसऱ्या दिवशी निघून गेला बघा जावायच्या बुद्धीची काया पालन झाली म्हणे दादा पूर्वीचे आई बाप म्हणत होते आपले किती जीव लावा जावायच्या लेकराला ते शेवटी जावायचं काट असतं महाराज बाबा जावायची सुद्धा जीवन असतं महाराज तो जावई त्या मुलीला म्हणतो आताच्या आता तुझ्या आई बापाच्या घरी मला 10,000 रुपये घेऊन ये मला स्वतःला मोटरसायकल घ्यायची भावनात घर बांधायचं तिकडे नाही तिकडे पैशाचा उदामाना करायचा महाराज करायचा बाबा त्या ताईला असं सांगितल्यानंतर ती मुलगी पतिदेवाला काय म्हणती पतिदेवा मी तुमच्या पायावर डोकं ठेवली मला माफ करा जाणारी माफ करावं 1 नाही 2 गाड्या मी तुम्हाला घेऊन देणार पण माझ्या आई बापाला पैसे मागायला नका दादा आई बापाला माझी किंमत कमी करू नका बघा नवरा बायकोचं शिल्लक काढण्यावरून भांडण लागलं मंडळी म्हणे हा दार आपल्या घरात नसला तरी चालेल आपण राजगंधा पाणी पिऊ पण नवरा बायको भांडण नको एखादी वस्तू घरात नसली तरी चालेल बाबा नवरा बायको कधी नसली पाहिजे आपले जुने लोक काय म्हणत होती ज्याच्या बैल चांगली महाराज त्याची शेती चांगली बाबा ज्याची बायको चांगली त्याचा संसार
नवराचा चोट कधीच होत नाही म्हणून दादा एखादी गोष्ट घरात नसली तर भांडू नका आज नाही उद्या आपण घेऊ म्हणून मुलगी पती द्यावाला म्हणते मी एक नाही तुम्हाला दोन गाड्या घेऊन येईन पण माझ्या गणपतात माझी किंमत कमी करू नका गणपताला मला पैसे मागायला लागू नका पण त्या जावयाची बुद्धी काय पालक होऊन गेली जावई मुलीला त्रास देतो बघा संसार काही सोपा नाही आपला सागरात जर सुई पडली तर कधीच सापडत नाही या नवरा बायको मध्ये संसारात इस्तेची ठिणगी पडली ती कधीच विजली नाही किरकिर करता वर्षाचा काळ गेला महाराज मुलीला दोन गोजीरवाणी मुलं असतात तरी पण त्या मुलीच्या नशिबात असं लिहून ठेवलं दादा बाळू मामाचं वय मी 11 वर्षापूर्वी ऐकलं होतं दादा 4 महिने किती जरी पावसाळा पडला तरी चैत्र मास उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळत नाही माई लेकीची ताटातोड झाल्याशिवाय राहणार नाही आणि गाय वासराच्या हत्या झाल्याशिवाय राहणार नाही विनंती करतो शाही बाबाला खंडे राहायला नवरा काळा ज्या त्या देवाला विनंती करतो पण दादा गाईच्या आणि माईची कधीच ताकडी करू नका बाबा जो एखादा माणूस गाईच्या आणि बाईच्या शब्दात पाय त्याला भगवान कधी 100 वर्ष आयुष्य लागू देणार नाही दादा मुलगी म्हणते बाप माझा आताच निघून गेला पती देवाला माझ्या मागं धुमाकूळ उभी केली रात्रीचा टाईम होता महाराज मरणाचा दारू पिऊन आला आणि त्या मुली मागे लागला दादा ती मुलगी 4 भिंतीच्या आतमध्ये असती वरती पाहिलं तर धावक साईडला पाहिलं तर भिंती महाराज भिंतीवर आई बापाचे चेहरे दिसू लागले दरवाजावर त्या दरवाजा दिसू लागली दादा तरी त्या मुलीच्या नशिबामध्ये असं लिहून ठेवलं महाराज काय लिहून ठेवलं बाबा ती नवऱ्याच्या त्रासाला मुलगी पकडली आणि एक दिवस आपला जीव प्रमाणात घेऊन जाते ती मुलगी स्वर्गावासी निघून गेली आणि स्वर्गातून आई बापाला काय म्हणते आई माझ्या अंगाचं कातड काढून तुला जंपर किंवा चोळे शिवली असली तरी तुझा उत्तर मला फिरणार नाही किती लावली तर माझ्यासाठी माया माया महाराज तेवढी पण माया व्यर्थ गेली गाई म्हणून ती मुलगी स्वप्नात म्हणा त्या गोष्टी रूपी म्हणा की आईच्या स्वप्नात जवळ काय म्हणते अरे अंगद जन्म दिला नाही तुझा उत्तर भेटणार नाही अंगद जन्म दिला नाही उत्तर भेटणार नाही अंगद जन्म दिला नाही तुझा उत्तर भेटणार नाही अंगद जन्म दिला नाही उत्तर भेटणार नाही आई हो 9 महिने होता फटी नाही दिली गाय मला फटी
सगळा पटरेटापणा पुढे आला दादा या कलियुगामध्ये आई बापाला लेकाला खांदा द्यावायची वेळ आली महाराज आली आई बापाचे खत आपले कितीतरी मुलं मरणा पावली महाराज पण भगवंताला नवस करतो महाराज असे उलटे पालटे दिवस नको महाराज दादा 2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर कोरोना नावाची महामारी येऊन गेली आपल्या डोळ्यासमोर लोक मरली महाराज पावले बाबा असे दिवस भगवंताला म्हणा कधीच आपल्यावर येऊ देऊ नको दादा पहाडावाने बाप होता लेख निघून गेले बाप त्या पत्नीला म्हणतो काही खरं नाही लेकीच्या जातीचं ऐकून घे तुझ्या लेकीची माया पाण्याच्या बुडबुड्यासारखं लेकीचं जीवन होता महाराज दादा लेख निघून गेली आणि बाप काय म्हणतो मला हरपून गेली माझ्या नशिबात लिहून ठेवलं दादा साधू संत कीर्तन नेहमी सांगत दादा साधू संत येते घरा दिवाळी दादा पूर्वीचे लोक म्हणत होती गावरान गाय दरवाजात असू द्या गावरान गाय दरवाजात असली ना का त्या गावरान गायीच्या गोमित्रानं आपला संसार पवित्र झाल्याशिवाय राहत नाही गाय अंगणात असते अंगणात गोमित्र पडतं महाराज संसार हा पवित्र झाल्याशिवाय राहत नाही पूर्वी आई बापाच्या काळामध्ये 4 गायी दरवाजात होत्या दह्या दुधाचे डेरे घरात भरलेले असायचे म्हणून तर आपले आई वडील 100 वेळी पास केली माझ्या आजीना 10 बाळाला जन्म दिला आणि 102 वर्ष जगली महाराज आपण नाही जगू शकत दादा सत्ययुग निघून गेलं आणि या कलियुगामध्ये भगवंतांना कोटरड्या पानाच्या पायीमुळं माणसाचं 30 वर्ष आयुष्य कमी केलं महाराज 70 वरीच्या पुढे कोणी जात नाही आपल्याला 100 वरी पाहायची असली गाईच्या आणि माईच्या शब्दावर पाय देऊ नका गाईला आणि माईला कधीच खेळू नका महाराज पण काही लोकांना अशी सवय असली आपले पाची बोट सारखे नाही या जगात पाची लोक 100 मध्ये 5 तरी लोक वांगली असं दादा ते गाईला आणि माईला घेतल्याशिवाय राहत नाही त्याची गाई जर बांधला चढत असते हजी महाराज त्याच्यावरून बांधल्याशिवाय राहत नाही दादा बरोबर बांधावरून आपण भांडतो दादा म्हणून किती जरी व्यथा केल्या महाराज किती जरी व्यथा आणल्या तरी सांगू दादा काय सांगितलं जातं
गाईला चिमणीच्या गाण्याला जे चांगलं असेल ते तुमच्या पदरात घेऊन जा. चुकलं असेल त्यामध्ये माफ करा. चिमणीच्या गाण्यासारखंच एक छोटस गाणं दादा. आई वा पूर्वी लोक खंडोबाला नवस करायची. मुलगा झाला माझं वाजनाव फिरू दे. जर मुलगा झाला तरी तुझ्या दारात आणून सोडी. वाग्या म्हणून सोडणार. मुलगी झाली तरी तुझ्या दारात आणून सोडी म्हणून सोडणार बाबा. मग शेवटच्या चरणात बाप काय म्हणला? रतन सारखी जतन केली आपली माया येता गेली. रतन सारखी जतन केली आपली माया येता गेली. आपली माया येता गेली. जीवनीवाणी उडून गेली. रतन सारखी जतन केली. जीवनीवाणी उडून गेली. जीवनीवाणी उडून गेली. खरंच आहे बापा तू निघून गेली दादा. पण इकडे काय सांगितलं दादा महाराज? वेळ वाकडं गाईला चिमणीच्या गाण्याला बघा. आई बापांना खंडोबाला नवस केला आणि ती मुलगी पहिली जन्माला आली बाबा. मुलगी जन्माला आली म्हणजे कन्या आली दादा. आणि नवस करायसाठी मुलगी होती तरी पण देवाला व्हावा लागली महाराज. जेजुरीला गेला आणि या खंडोबाच्या नावानं मुलगी सोडून दिली महाराज. बोलून दिली बाबा. म्हणून तर ती मुलगी ह्या जगाच्या संग लग्न लावती. आई बापांना काय सांगितलं दादा? मुरळीचं जर मुंडन ह्या झेंड्यासमोर झालं पाहिजे. पूर्वीचे लोक नवस करायची जेजुरीला मुलगी सोडायची म्हणजे हा दोन्ही घाटाच्या मधला झेंडा आहे का? हा मुरळीचा नवरा असतो बाबा. या मुरळीचं लग्न झेंड्या सगळं लागलं जाता महाराज. लागले जात म्हणून तर मुरळी झेंडा खांद्यावर घेतली. एका हातात घाटी घेते एका हातात कोटंबा घेते आणि वारी मागत गावात हिंडती दादा. बघा ती मुलगी स्वतःच्या माहेर मध्ये आली. स्वतःच्या वाड्या पुढे आली तरी त्या आईला ती मुलगी ओळखू आली नाही बाबा. जर ओळखली असती नाथ आणि देवाच वचन पूर्ण झालं नसतं नसतं बाबा. मग खंडोबाला त्या मुलीच्या मुखातून कसं गाणं सोडलं महाराज? कसं दादा? आता दिवस सोनियाचा झाला गे बाई झाला. 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 बाई झाला गे बाई झाला. जरा बेटी मला
मुरळी जर तुमच्या दारी कधी वारी मागायला आली ना 5 बोटाचा धर्म दिल्याशिवाय राहू नका मंडळी. या मुरळीचा अर्ध आयुष्य जीवनाचा अर्ध मोक्ष तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मुरळी ही वाघेची नात्याला बहीण असती दादा. बहीण असती मुरळी तर नवरा घेऊन जंगल राहतो महाराज. असं बाबा आज बी मुरळी असावं ती झेंड्यासंग मुंबईला असावा नाही तर म्हणे जिथं नांदायचं जीवन आलं ती नाचायला निघली महाराज. निघली काही असतो पैशासाठी कोण काय करेल याचा तपास नाही महाराज. नाही बाबा पोट भरण्याची अक्कल असते दादा. आनंदाची गोष्ट त्या फलात मला जायचं नाही पण मुरळी असावं ती मुंडेला असावा धनारी असावं म्हणे दादा. म्हणून 4थ्या चरणात ती मुरळी काय म्हणती आई पिवळ्या भंडाऱ्याचा येणं कधी लुटा बाई लुटा भंडाऱ्याचा येणं कधी लुटा बाई लुटा पिवळ्या भंडाऱ्याचा येणं कधी लुटा बाई लुटा पिवळ्या भंडाऱ्याचा येणं कधी लुटा बाई लुटा बाई लुटा गे बाई लुटा गडाला धावून तुम्ही भेटा बाई लुटा गे बाई लुटा काही चुकलं असेल तर मला माफ करा. खरं महाराज माफ करा. धन्य नारायण काय सांगू प्रधाना तुला काय राहिलं काही नाही दादा रे. काय सांगायला पाहिजे दादा तुला उमरा तुझा रोपा उमरा तुझा रोपा दादा. नवशा तालुक्यात गेलो किसनगिरीची महिमा भारी भारी महाराज भारी भारी. श्रीरामपूर तालुक्यात गेलो वैजापूर मध्ये गेलो गंगागिरी नारायणगिरीची महिमा भारी भारी. कोपरगावला गेलो तो जनार्दन स्वामीची कीर्ती देखो किती अमर हो गई महाराज अमर हो गई. ज्या भागात गेलो त्या भागात संतांची गाणी म्हणावंच लागते म्हणावं लागतं. नेवासा तालुका श्रीरामपूर तालुका आणि वैजापूर तालुका साधू संतांच्या पायाने पवित्र झालेली भूमी भूमी बाबा. या भूमीमध्ये कसा रे गात्यात कसा वंत्या महाराज उमरा तुझा रोपा रे उमरा तुझा रोपा तुझा रोपा रे उमरा तुझा रोपा उमरा तुझा रोपा रे उमरा तुझा रोपा तुझा रोपा रे उमरा तुझा रोपा. अरे जवळ की जबाबला अरे केला तर बरं केला तर बरं
दत्त जयंतीला हनुमान जयंतीला त्या दत्त जयंतीला रे मोठी महिमाच्या नेवाशा तालुक्यामध्ये असती महाराज कोळे भक्ताच्या नेवाशा तालुक्यात जात्या कोणी गाय घेऊन जातो कोणी शिळी घेऊन जातो कोणी अन्नदान घेऊन जात महाराज तसं माझ्याच गुरुना आश्रम गाजीना दादा 12 फुटाची कुटी बांधली दादारी आज मी तुम्ही गायराला जर गेली महाराज साधू संतांची कुटीला शोभा येते महाराज येते बाबा जे संतांना केलं ते माझ्या गुरुनं केलं महाराज दादा मनगत खोटी नाही त्याच्या पावलावर पाऊल देऊ शिष्य चालला महाराज मला दगडा पटल्या राहत नाही दादा वर्षात 2 वर्षात काळाचा येऊन पडला दादारी म्हणून पुढं काय सांगितलं दादा उमरा तुझी छाया रे उमरा तुझी छाया तुझी छाया रे उमरा तुझी छाया उमरा तुझी छाया रे उमरा तुझी छाया उमरा तुझी छाया रे उमरा तुझी छाया अरे देवावर किसा बाबाना बाबाजीना गाणं लिहिलं तसंच माझ्या आश्रमदाजीना दादारी पाहून गाणे मला शिकवली दादारी दादा 2 गण आणि 4 जाते म्हणले कडवे मला लिहून दिली त्या 4 कडव्याच्या 4 वाक्य तयार केली महाराज दादा 2-5 वर्षापासून खंडोबाची सद्बुद्धी माझ्या बुद्धीला चालवली पार्टी दिली देवानी दादारी म्हणून काय सांगू दादा उमरा तुझी कळी रे उमरा तुझी कळी तुझी कळी रे उमरा तुझी कळी उमरा तुझी कळी रे उमरा तुझी कळी तुझी कळी रे उमरा तुझी कळी अरे देवा किसा बाबाला बाबानी माझ्या बाबारी किसनगिरी बाबाजी ना उमराच्या मुळीपासून डोक्याला कितीतरी माळी घातल्या महाराज तसंच माझ्या राजेला सुद्धा मला ह्या वर्षात 2 वर्षात जर कधी पंढरीचा मान दिला महाराज दिला आनंदाची गोष्ट महाराज दादा खरंच म्हणे ज्यांना करावा गुरु दादा गुरु गुरु
जन्म वाया जातो दादा. किती जरी कलावंत झाला किती जरी गर्व केला महाराज काहीच सगळं येत नाही दादा. गुरुविने कळलं ज्ञान गुरुविना कळण्याचा गुरुची गुण खरंच त्या मूर्तीशिवाय शोभा नाही म्हणून सांगितलं दादा. दत्ता तुझी मूर्ती रे दत्ता तुझी मूर्ती तुझी मूर्ती रे दत्ता तुझी मूर्ती दत्ता तुझी मूर्ती रे दत्ता तुझी मूर्ती दत्ता तुझी मूर्ती रे दत्ता तुझी मूर्ती अरे काय सांगू रे बघारी हवा मग काय